नमस्कार, आपण बघत आहात महान्यूज 7. मी अनुराग नंदकिशोर शिंदे. वळूया आजच्या ठळक बातम्यांकडे. मागील 30 वर्षांपासून कर्जत तालुक्यातील मिरजगाव, शिवाचा मळा, रवळगाव, कोंभीळ, खांडवी, भोसे मार्गे श्रीगोंदा रोडवर आतापर्यंत एकही बस नसल्याने या मार्गावरील प्रवासी, शाळकरी मुले, वयोवृद्ध, ज्येष्ठ नागरिक व महिलांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अनेक वेळा अहिल्यानगर आगाराकडे मागणी करून देखील बस सेवा सुरू होत नसल्याने आष्टी आगारातून सोडणार येणाऱ्या 4 बसपैकी एक बस सकाळी व संध्याकाळची सोडण्यात यावी, जेणेकरून या भागातील नागरिक व विद्यार्थ्यांना जाणे येणे सोयीस्कर होईल व प्रवासी संख्येमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होऊन एसटी डेपोलाही पर्यायाने शासनाला मोठ्या प्रमाणात फायदा होईल. तात्काळ बस सेवा सुरू न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष सौ विमलताई विभीषण अनारसे यांनी दिला आहे. महान्यूज 7 साठी अध्यक्ष विधाते यांची रिपोर्ट. महान्यूज 7 नागपूर. शाळकरी विद्यार्थ्यांसह वयोवृद्ध व ग्रामस्थांची गैरसोय होत असल्याने महामंडळाचे एस टी बसेसचा मार्ग वळवण्यात यावा यासाठी कर्जत येथील ग्रामस्थांनी आष्टी आगार प्रमुखांना निवेदन दिले आहे. तुम्ही निवेदन दिलं आहे, बसची कसा रूट वळवण्यात यावा यासाठी काय सांगाल तुम्ही? कशा प्रकारे तुम्हाला मार्ग हवा आहे? आता हे असा मार्ग हवा आहे की मिरजगाव, शिवाचा मळा, मिरजगाव, कुंभळी, रवळगाव, बोसा, खांडवी. किती दिवसापासून बस सेवा बंद आहे तुमची? आम्हाला 30 वर्षापासून बसच नाही त्या गावात. 30 वर्षापूर्वी बस चालू होती आणि त्या विद्यार्थ्यांची एवढी अडचण होती की त्या विद्यार्थ्यांना कशाने पण जावं लागतं, नाही तर त्यांचं शाळेत कोणाच्या गाडीवर बसून जाते. या रूट वरती किती गाव आहेत साधारणतः? 6 गाव. 6 गाव आहे. आता काय मागणी आहे तुमची? आमची मागणी फक्त शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी 9 गाड्या वाजता द्याव्या. गाडी पाहिजे आम्हाला. जाणारी एक आणि येणारी 6 वाजता एक आणि संध्याकाळी 5 वाजता एक. आता पूर्व पिपरी मार्गे मिरजगावहून 4 गाड्या जातात पुन्हा आष्टी. तर त्यातली एक 9च्या टायमिंगची गाडी आम्हाला मिरजगाव, शिवाचा मळा, रवळगाव, कुंभळी, खांडवी, बोसा, पीरफाटाण, श्रीगोंदा सरळ रस्ता आहे आमचा. अशी गाडी मिळावा ही विनंती. चालवते ज्येष्ठ नागरिक, लहान मुलं, दवाखान्यात जर जायचं म्हणलं तर गाड्याच नाहीत, कोणाच्या गाडीवर बसून जावं लागतं. आणि चांगला रस्ता झालाय. नगरला 3 वेळेस मागणी केली आणि पहिल्यांदा आम्ही आष्टीला आलो.